स्वागतम हम सब करते स्वागतम हम सब करते स्वागतम आज हमारे बीच पधारे आज हमारे बीच पधारे श्री माता जी आप हैं तारे श्री माता जी आप हैं तारे झूम झूम के करते हैं गान झूम झूम के करते हैं गान है स्वागत आगत स्वागतम स्वागत आगत स्वागतम स्वागत आगत स्वागतम स्वागत आगत स्वागतम स्वागत आगत स्वागतम. I am very, very happy to see so many of you coming down here for the program. Actually, I bought this land at least 25 years back. I couldn't do anything about it, as they had lots of objections, this and that. But then somehow I planned the whole thing and it all worked out. Happy to see you all here, that with all those difficulties, ultimately now you find so many surgeries attending this program of my puja. I must remember my brother Baba, who has worked very hard for the propagation of Indian music, classical music, all types of art, whatever he could do. It's a very sad thing that he is not here today to see you all. He has done so much work relentlessly, without expecting any reward whatsoever. And I wish you could have him as your ideal, and that will work it out everything in that way. That's one thing about him I know. He never tried to show off anything. He's a very intelligent, educated man. But he caught hold of all the people of ordinary living, and he looked after them and he promoted their skill of music and art. With the same idea, I decided to have this place dedicated to his idea of propagating music and art. And I'm happy to see that that idea has materialized. But I wish my brother was here to make you feel very happy about it. He was a very loving and a kind person. Never used to get angry with anyone, I've seen that. But always he gave me a very good picture of every person. You can't help it. काय म्हणे? कोण आहे? काय झालं? व्हॉलंटियर बघा कोण आहे तिकडे.
माहीत नाही. कोणी मराठीत बोलतात. काय काही लोक बसायसाठी बोलतात, तसं काही नाही. काय ते उशीर आले ते बसण्यासाठी खाली बसावं. अहो, महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे भांडकुदळपणा. भांडण्यात अगदी हुशार. काही करा त्यांच्यासाठी, त्यांच्या डोक्यातच जात नाही. समज तर नाहीच, पण भांडायला तयार, तलवारी घेऊन. ह्या तुमच्या भांडकुदळपणाला आता मी अगदी कंटाळले. ही एक मी सुंदर इमारत इकडे उभी केली आहे आपल्या शास्त्रीय संगीतासाठी, त्यातही भांडण. आणि पुष्कळ वाटायचं की महाराष्ट्रात कशाला करायचं, या भांडकुदळ लोकांसाठी काही करण्यात अर्थ. काही ना काही कारण घेऊन भांडतात, काही लाज लज्जा काही नाही. जर त्यांना बसायला जागा नाही मिळाली तर त्याला आम्ही काय करणार. समजूतदारपणा म्हणजे नाहीच. ह्या भांडकुदळ लोकांमध्ये संगीत कसं आलं माहित नाही, आणि तेही संगीत इतकं वाढलेलं आहे. सगळ्यांचा अनुभव हाच आहे. महाराष्ट्रात भांडकुदळपणा, आणि मला अगदी कंटाळा आलाय. जो येतो तेच काहीतरी घेऊन येतो कारण. कुणाला सौख्य मिळालं की नाही सहजोगात. एवढे मोठे मोठे साधू संत या देशाचे, इतक्या मोठ्या मोठ्या त्यांनी व्याख्या दिल्या, एवढी प्रवचनं केली, त्याचा काही परिणाम नाही. भांडकुदळपणा काही जात नाही. त्यांच्याही नावाने भांडायचं, काहीतरी मूर्खासारखं करायचं. हा मूर्खपणा या महाराष्ट्रातनं कधी जाईल मला समजत नाही. शांतपणाने राहणं, शांतपणाने आत्मसात करणं, ते समजतच नाही. लगेच ओरडायला सुरुवात. आमचे परदेशी सहयोगी म्हणतात की हे सगळे काही रानटी लोक आहेत का. नाही नाही म्हटलं, चांगले सुशिक्षित आहेत, पण भांडकुदळ भयंकर आहेत. आणि का भांडतात ते त्यांचं त्यांनाच माहिती. असा निदान सहजोगात तरी भांडू नका मेहरबानी करून, आणि थोडंसं शांतपणाने प्रयत्न करा. आपल्याला बदलायचं आहे ना, मग ह्याचं त्याचं खुसपट काढत बसण्यापेक्षा स्वतःत काय चुकलेलं आहे ते बघायला पाहिजे. बाबांनी ह्या वेड्या महाराष्ट्रातच पुष्कळ कार्य केलं, पण ते नागपूरला केलं. नागपूरचे लोक म्हणजे तरतरीचे लोक आहेत तिथे, त्यामुळे फक्त आम्ही महाराष्ट्रीयन असं नाही. आणि तिथल्या लोकांनी त्याची मदत केली, पण सहज कुणीतरी घ्यायचं, आत्मसात करायचं, हे साधू पण घ्यायचं, हे कोणाच्या लक्षातच येत नाही. पैसे मिळवायचे, धडपड करायची कस तरी करून, असले अगदी फारच खालच्या दर्जाचे विचार.
ज्या माणसाच्या मनात आला तो सहयोगी कसा हो? त्यांना काय म्हटलं पाहिजे? आपण काहीतरी उच्चस्तरीय असला पाहिजे, कारण आपण पार झालोय. माताजीने एवढी मेहनत केली आपल्यावर, तेव्हा भांडकुदळपणा सोडायचा आज निश्चित करून टाका. ह्याच्या पुढे आम्ही भांडणार नाही. आणि पैशाचा हावरटपणा पण कमी करा मेहरबानी. तो फार आहे महाराष्ट्रात. त्याच्या हावरटपणाची म्हणजे काहीच्या काही कमाल आहे. त्यामुळे सहयोग करायचा म्हणजे केवढं कठीण काम आहे महाराष्ट्रात. आम्ही खूप मेहनत घेतली आहे, पण त्यातही सांगायचं म्हणजे की महाराष्ट्रातले अनुभव खूप आले. आता कृपा करून आम्ही सहयोगी आहोत हे लक्षात ठेवून अभिमान आहे ना, त्याचा अभिमान बाळगा. भांडण्यासारखं काय आहे सहयोगात? कोणाला बसायला मिळालं नाही तर कोणाला बघायला मिळालं नाही, ही काय राजकीय मीटिंग आहे का काय? मी हे बोलणार नव्हते, पण करता काय? समोर दत्त उभे, मग सांगावंच लागतं. आता कोणी जर सहयोगाने भांडकुदळपणा केला तर आम्ही त्याला सहयोगातनं काढून टाकू. दुसरा काही इलाज दिसत नाही मला. सगळ्यांशी प्रेमाने राहायचं. जर हे एवढंसही जमत नसलं तर तुम्ही सहयोगात कशाला आला? आता आमच्या बाबाचं वैशिष्ट्य असं, कधी कोणावर चिडायचा नाही, कधी कोणाच्या विरुद्ध कारहाणा नाही, कधी सुद्धा मला येऊन सांगायचं नाही की हा ठीक नाही तो ठीक नाही. सगळ्यांची स्तुती, पण माझी दिशाभूल व्हायची कधी. सगळ्यांची स्थिती अशी कशी असेल मला असं वाटत नव्हतं, पण बाबांनी सगळ्यांना प्रेमाने जवळ दिलं. मग तो कोणी असेल. आणि स्वतः कधी माझ्या मोटारीत बसायचं नाही, कधी माझ्या घरी राहायचं नाही. इतका त्याग आणि इतकी समज. तो ह्याच महाराष्ट्रातला, पण हा आगाऊपणा नव्हता त्याच्यात. शेवटपर्यंत आगाऊपणा नव्हता. अशा एका महान व्यक्तीच्या कार्यात तुम्ही आलात तेव्हा त्याचे काहीतरी गुणधर्म पाळा. आता हे मंदिर उभारलं इकडे संगीतासाठी, आणखीन इतर कलेसाठी. त्याच्यात तुमच्या मुलांची प्रगती झाली पाहिजे. त्यांना आपल्या देशातलं संगीत कळलं पाहिजे. अहो हे बाहेरचे फॉरेनर्स, त्यांना तुमचं संगीत जास्त समजतं, म्हणजे किती लाजिरवाणी असते ते. आपल्याला अगदीच समजत नाही, ताल समजत नाही, काही समजत नाही. काय फायदा? तरी जरी तुम्ही इथले शिष्य नसा, शिकत नसला, तरी संगीताबद्दल माहिती करून घ्यायला पाहिजे. हा राग कोणचा, हा ताल कोणचा, हे समजल्याशिवाय तुम्ही संगीताचा आस्वाद नाही घेऊ शकत. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की भांडकुदळपणा सोडून आणि आपल्यातला चांगुलपणा जागृत करणे हे सहयोगाचं कार्य. पण अगदी खडतर जमिनीत जर काही पेरलं तर काही निघत नाही, असं कधी कधी मला वाटायला लागतं. पण आता बरं आहे म्हणा, त्या मानाने बरेच लोक सहयोगात आले आणि तसं वागू लागले.
तेव्हा इथे नुसतं संगीत शिकायला यायचं नाही, सहजातली वागणूक, सहजातलं समणं, सहजातलं मोठंपण हे घ्यायला पाहिजे. ते जर तुम्हाला घेता येत नाही तर बेकार आहे. नुसतं संगीत शाळा पुष्कळ आहेत, सगळीकडे आहेत संगीत शाळा, आणि तिथून निघून मी दुसऱ्यांचं डोकं फोडायचं त्यापेक्षा बरं आहे तुम्ही संगीत शिकू नये. तर माझी ही विनंती आहे सगळ्यांना की कृपा करून तुम्ही संगीताबरोबर आपल्या आयुष्यात जे संगीत आहे ते व्यवहारात आणा. ते आणल्याशिवाय या कार्यक्रमाची पूर्तता होणार नाही. आजपासून व्रत घ्यायचं, आम्ही भांडणार नाही. कुणी जरी काय म्हटलं तरी आम्ही भांडणार नाही. दुसरा आधार इकडे पैसे खाण्याचा आहे, तो काही सुटतच नाही लोकांचा. सहयोगात सुद्धा पैसे खातात हो, काही समजतच नाही हा रोग कुठून आला माणसामध्ये, आणि इतका जास्त इकडे बोकाळला आहे की कंटाळा वाटतो कधी कधी. आता तुम्ही बदलाल का नाही ते ठरवून घ्या. सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यात संगीत यायला पाहिजे, तालबद्ध असायला पाहिजे, त्यामध्ये सगळी रागदारी असायला पाहिजे. ते न येताना भांडकुदळपणा करायचा ते शोभत नाही. ज्याचं त्याचं वाईट बघायचं आणि स्वतःचं फक्त चांगुलपणा हे चुकीचं धोरण आहे. तर जाऊ दे, आता झालं ते झालं, पण आता ह्याच्या पुढे अशीच माणसं पुढे आणली पाहिजेत जी समजूतदार, प्रेमळ आणि सगळ्यांना धरून चालतात. नसीब से मुझे हिंदी भी भाषा आती है, और कहने की मुझे बात ये है कि अब संगीत अगर शुरू हो जाए तो संगीतमय होना चाहिए. माने क्या? माने मनुष्य की जो बहुत उच्चृंखल स्थिति है उसको ठीक करना है, उसको तालबद्ध करना है, उसको व्यवस्थित करना है. वो जब तक नहीं होगा तो फायदा क्या? आप लोग और लोगों में क्या फर्क? आप लोग भी लड़ाई झगड़ाई करते रहते हैं तो उसमें क्या फायदा? सबसे बड़ी बात यह है कि अपने मन में प्रेम और श्रद्धा और भक्ति बढ़ानी चाहिए, जिससे आपको भी शांति मिलेगी और सबको भी शांति मिलेगी. और बगैर शांति के संगीत का कोई अर्थ नहीं. आज जिस बाबा मामा के विचार से ये सुंदर इमारत बनाई है और जिससे कि हम चाहते हैं लोगों में संगीत आ जाए, उन लोगों में भी एक शांतिमय वातावरण आ जाए. आज दुनिया को सिर्फ शांति की जरूरत है, बाकी सब होते हुए भी बेकार. हम लोग कितने शांत हैं वो देखना चाहिए. और इस शांति का असर जब इस देश में नहीं तो किस देश में होगा? सब लोगों का कहना यह है कि भारतवर्ष जो है ये शांति का दूत. अब तो ऐसे तो दिखाई नहीं देता. लड़ाई झगड़े, आपस में मारा मारी, पता नहीं क्या कहा जाए. तो जो लोग संगीत सीखना चाहते हैं उनको अपने हृदय में भी संगीत होना चाहिए, हृदय में भी विचार करना चाहिए. पैसों के पीछे में भागना, औरतों के पीछे में भागना और सब गलत सलत काम करना,
ये एक संगीतकार को शोभा नहीं देती। मेरा अनंत आशीर्वाद है कि ये संस्था प्रफुल्लित हो, इसमें आने वाले लोग संगीत सीखें और अपना जीवन संगीतमय करें। आशा है कि मेरी इच्छाएं पूरी करोगे। जब भी तुम्हें गुस्सा आता है, जब भी तुम नाराज होते हो, जब भी तुम शिकायत करते हो, तो अपने को बता लिया करो कि मैं सहज हो गया, मैं चीज और माने मुझे कहाँ से कहाँ बना। ये अगर आप समझ लें तो आपको भी अपनी प्रतिष्ठा आ जाएगी। और अगर ये आपके अंदर नहीं आया तो बेकार है। ऐसे 50 और बना दे सामान तो क्या फायदा। छोटी छोटी चीजों के लिए लड़ना झगड़ना ये आप लोगों को शोभा नहीं देता। आप तो अब साधु संत हो गए, बहुत ऊंची चीज हो गए, बहुत ऊंची। उसको आप एहसास ही नहीं करते, उसको आप समझते नहीं कि अब हम साधु संत हो। आप सोचते हम भी वही रास्ते पर के भिखारी हैं जो पहले थे। नहीं नहीं, विशेष आशीर्वाद है कि आप सब लोग संगीतमय हो जाओ। टुडे आई वांटेड टू ब्लेस यू ऑल that you become completely musical in temperament, rhythmic and entertaining to others and not quarrelsome. Now, as you have seen how the Western music is taking to wrong side, to the wrong progress, and I don't want you to fall into that. This will all disappear, I know, because it is very destructive. But after coming to Surge also, if you have the same destructive idea, how can anybody help you? So, I hope you will fulfill my ideal about you. May God bless you. सुतं भजे गणेशमीश नन्दनम् एकदन्तवक्रतुण्डनागयज्ञसूत्रकम् रक्तगात्रधूम्रनेत्र शुभ्रवस्त्रमण्डितम् कल्पवृक्षभक्तरक्ष नमोऽस्तु ते गजाननम्। भक्त रक्ष नमोस्तु ते गजाननम्। हेमजासुतं भजे गणेशमीश नन्दनम्
एकदंत वक्रतुंड नागयज्ञ सूत्रकम् रक्तगात्र धूम्रनेत्र शुभ्रवस्त्रमण्डितम् कल्पवृक्ष भक्तरक्ष नमोऽस्तु ते गजाननम् भीर्ग भाव वर्जितम् दिव्यवाणी काल जाल लोकपाल वंदितम् भूत भाव हव्य काव्य भीर्ग भाव वर्जितम् दिव्यवाणी काल जाल लोकपाल वंदितम् पूर्ण ब्रह्म सूर्य वर्ण पुरुषं पुरातनम् कल्पवृक्ष भक्त रक्ष नमोऽस्तु ते गजाननम् हेमजासुतं भजे गणेशमीश नन्दनम् एकदन्त वक्रतुण्ड नागयज्ञ सूत्रकम् रक्तगात्र धूम्रनेत्र शुभ्रवस्त्रमण्डितम् कल्पवृक्ष भक्तरक्ष नमोऽस्तु ते गजाननम् सूर्य विश्वकर्म निर्मलम् विश्वहर्ता विश्वकर्ता यंत्र तंत्र पूजितम् विश्ववीर विश्वसूर्य विश्वकर्म निर्मलम् विश्वहर्ता विश्वकर्ता यंत्र तंत्र पूजितम् चतुर्मुखम् चतुर्भुजम् सेवितम् चतुर्युगम् कल्पवृक्ष भक्त रक्ष नमोऽस्तु ते गजाननम् हेमजासुतं भजे गणेशमेश नन्दनम् एकदन्त वक्रतुण्ड नागयज्ञ सूत्रकम् रक्तगात्र धूम्रनेत्र शुभ्रवस्त्रमण्डितम् कल्पवृक्ष भक्त रक्ष नमोऽस्तु ते गजानन नमोऽस्तु ते गजानन नमोऽस्तु ते गजानन नमोऽस्तु ते गजाननम् तुझा पूजनी अर्चनी लीन भावे तुझा पूजनी अर्चनी लीन भावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे तुझा पूजनी अर्चनी लीन भावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे तुझा दर्शनाला आम्ही रोज
जावे तुझ्या मंदिरी गीत आम्ही म्हणावे तुझ्या दर्शनाला आम्ही रोज यावे तुझ्या मंदिरी गीत आम्ही म्हणावे तुझ्या कीर्तनी रात्री रंगून जावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे आम्हाला विसावा प्रपंचामध्ये आम्हाला आम्हाला विसावा आम्हाला विसावा प्रपंचामध्ये आम्हाला विसावा प्रपंचमध्ये तू आम्हाला विसावा प्रपंचमध्ये तू अमर विसावा प्रपंचमध्ये प्रपंचमध्ये तू आम्हा पाठी राखी भविष्यामध्ये तू आम्हा पाठी राखी भविष्यामध्ये तू
तुझ्या चरणाचे आम्ही दास भावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे तुझ्या पूजनी अर्चनी दिन भावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे दाविला मुक्तीचा मार्ग आम्हा तू दाविला भक्तीचा स्वर्ग आम्हा तू दाविला मुक्तीचा मार्ग आम्हा तू दाविला भक्तीचा स्वर्ग आम्हा तुझ्या कीर्तीचे गोडवे नित्य गावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे तुझ्या पूजनी अर्चनी दिन भावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे निर्मला नाम आम्ही स्मरावे हासतानी निर्मल आई हासतानी निर्मल आई घालून पैंजण पायी आई घालून पैंजण पायी हासतानी निर्मल आई हासतानी निर्मल आई घालून पैंजण पायी आई घालून पैंजण पायी शिरावर नवरत्नांचा मुकुट शिरावर कंठी शोभे मोती हार कंठी शोभे मोती हार सुंदर माझी निर्मल आई सुंदर माझी निर्मल आई घालून पैंजण पायी आई घालून पैंजण पायी हासतानी निर्मल आई हासतानी निर्मल आई घालून पैंजण पायी आई घालून पैंजण पायी पदराचा कसुनी पीतांबर जरी पदराचा कसुनी पीतांबर चोळील्याली बूटेदार चोळील्याली बूटेदार सुंदर माझी निर्मल आई सुंदर माझी निर्मल आई घालून पैंजण पायी आई घालून पैंजण पायी हासतानी निर्मल आई हासतानी निर्मल आई घालून पैंजण पायी आई घालून पैंजण पायी
ब्रह्मा विष्णू ही सारे, शिव ब्रह्मा विष्णू ही सारे, राती ऋषी दिने मुनिवर सारे, राती ऋषी दिने मुनिवर सारे, सुंदर माझी विरमण आई, सुंदर माझी विरमण आई, घालून पैंजण पायी, आई घालून पैंजण पायी, हासताली विरमण आई, हासताली विरमण आई, घालून पैंजण पायी, आई घालून पैंजण पायी. सहयोगी आम्ही अशी पाहिली, सहयोगी आम्ही अशी पाहिली, शरण तिजला सर्वही जाई, शरण तिजला सर्वही जाई, सुंदर माझी विरमण आई, सुंदर माझी विरमण आई, घालून पैंजण पायी, पायी घालून पैंजण पायी, हासताली विरमण आई, हासताली विरमण आई, घालून पैंजण पायी, पायी घालून पैंजण पायी, आई घालून पैंजण, घालून पैंजण, घालून पैंजण पायी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ब्रह्मरूपे सदानन्दे परमानन्द स्वरूपिणी रिद्धि सिद्धि प्रदे देवी नारायणी 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 नमोस्तुते. शरणागत शरणागत
दीनार्थ परित्राण परायणे सर्व स्वार्थी हरे नारायणी 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 नमो विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला माता विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला माता ब्रह्मस्वरूपिणी योगनिरूपिणी शुभदां वरदां नमो नमः विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला माता प्रकृति अखिलेश्वर की नित्या सत्या सनातना पराशक्ति परमेश्वर की विश्वाधारिणी मंगलकारिणी शुभदां वरदां नमो नमः विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला माता सर्वेश्वरी प्रेममूर्ति भक्तवत्सला स्नेहमयी मातेश्वरी भक्ति प्रदायिनी मुक्ति प्रदायिनी शुभदां वरदां नमो नमः विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला
वासिनी आत्मविकासिनी शुभदां वरदां नमो नमः विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला माता प्रकट सगुणा निर्गुणा रिद्धि सिद्धि की दात्री है सौम्या सरला महामना पातांजलि गुण पात्री है घट घट वासिनी आत्मविकासिनी शुभदां वरदां नमो नमः विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला माता स्वरूपिणी योगनिरूपिणी शुभदां वरदां नमो नमः विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला माता जगत जननी निर्मला मूल प्रकृति अखिलेश्वर की नित्या सत्या सनातना पराशक्ति परमेश्वर की विश्वाधारिणी मंगलकारिणी शुभदां वरदां नमो नमः विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला माता ब्रह्मस्वरूपिणी योगनिरूपिणी शुभदां वरदां नमो नमः विश्ववन्दिता निर्मला माता सर्वपूजिता निर्मला माता निर्मला माता निर्मला माता
All country leaders for Aarti. Also Maharashtra leader, Mumbai, Pune. सबको दुआ देना माँ, सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी। दिल में सदा रहना माँ, सबको दुआ देना, सबको दुआ देना माँ, सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी। दिल में सदा रहना माँ, सबको दुआ देना। जग में संकट तारन कितने लिए अवतार माँ, कितने लिए अवतार। विश्व में तेरी महिमा, विश्व में तेरी महिमा। तू गंगा यमुना माँ, सबको दुआ देना, सबको दुआ देना माँ, सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी। दिल में सदा रहना माँ, सबको दुआ देना। जो भी शरण में आया सुख ही मिला उसको माँ, सुख ही मिला उसको। बैठ के दिल में ओ माँ, बैठ के दिल में ओ माँ। लौट के ना जाना माँ, सबको दुआ देना, सबको दुआ देना माँ, सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी। दिल में सदा रहना माँ, सबको दुआ देना। मैं अवतर के कर दिया उजियारा माँ, कर दिया उजियारा। कलयुग में माया है, कलयुग में माया है। फिर भी पहचाना माँ, सबको दुआ देना, सबको दुआ देना माँ, सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी। दिल में सदा रहना माँ, सबको दुआ देना। संत जनों की धरती है भारत माता माँ, है भारत माता। इस धरती पर आकर, इस धरती पर आकर दुख से दूर करना माँ, सबको दुआ देना, सबको दुआ देना
माँ सबको दुआ देना। जय निर्मल माता दी, जय निर्मल माता दी, दिल में सदा रहना। माँ सबको दुआ देना। जब दिल में आए तब मधुर संगीत सुन लो, माँ मधुर संगीत सुन लो। हो सके जो सेवा, हो सके जो सेवा, हमसे करा लेना। माँ सबको दुआ देना, सबको दुआ देना। माँ सबको दुआ देना। जय निर्मल माता दी, जय निर्मल माता दी, दिल में सदा रहना। माँ सबको दुआ देना, माँ सबको दुआ देना, माँ सबको दुआ देना। त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माता जी। श्री निर्मला देवये नमो नमः। त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री आदिशक्ति माता जी। श्री निर्मला देवये नमो नमः। त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्ष प्रदायने माता जी। श्री निर्मला देवये नमो नमः। श्री निर्मला देवये नमो नमः। श्री निर्मला देवये नमो नमः। बोलो श्री भगवती माता जी, श्री निर्मला देवी की